घेतला आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी कांबा संघाची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला आता कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष माफ करा योगेशजी बनकरी साहेबांना सध्या तुम्ही बघत आहात आणि त्यांच्या सोबतीला फलंदाज निलेश निश्चिते जो तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। मॅच लावती सुरुवात। व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज जीवन कांबा विरुद्ध वसंत। ऑप्शन हलका बाहेर होता चेंडू, अंपायरचा व्हाईटचा इशारा आलेला आहे। अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघत आहात कृष्णा केणेसर आणि त्याचबरोबर प्रवीण विशे निकनेम भावड्या या नावाने खरं तर ज्यांची ओळख आहे आणि सध्या तिसरे पंच आमच्या कॉम्बॉक्स वर रेस करतात मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर आहेत। टेनिस बॉल क्रिकेट मध्ये फार कमी वेळामध्ये याही अंपायरला फार मोठी प्रसिद्धी मिळालेली आहे। महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन येतो आजवर अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये। गुजरातचा दौरा नुकताच त्यांनी परवाच्या दिवशी केला। एज मिड विकेटला फिल्डर आहेत फार वेगाने दोन्ही फलंदाज धावत असताना धावा फलकावरती आपण बघतोय तर 2 धावा। गावदेवी क्रिकेट संघ कांबा बॅटिंग करतोय टॉस गमावल्यानंतर। मागच्या मॅच मध्ये कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरीला परास्त करत असताना निंबवली संघ विजयी झाला। काल बरेचसे उलटफेर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले कारण बऱ्याचशा उशाळणे संघांची उपस्थिती पाहायला मिळाली होती। पंच केला गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर चांगली फिल्डिंग सिंगल मिळते। योगेशजी बनकरी साहेबांना आपण बघत आहोत कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत आणि खरं तर या विभागाचं क्रिकेट डेव्हलप होण्यामागे या सर्व व्यक्तिमत्वांचा फार मोठा वाटा आहे। कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष निलेश भाऊ शेलार आणि उपाध्यक्ष योगेशजी बनकरी साहेब जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। धावा फलकावरती आपण धावा बघत आहोत 3 जीवन बॅकफुटला लेट खेळलाय पॉइंटच्या गॅप मधून चेंडू बॅकवर्ड पॉइंटला रेस लागली आहे। चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गावदेवी कांबासाठी पहिला चौकार। टेनिस क्रिकेट UTC वाहिनी या स्पर्धेचा टेलिकास्ट करते। मनोज मडवी फाउंडर आणि त्यांची टीम आज अंतिम दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत। फुल टॉस ऑन साइडला स्विंग केला मिड विकेटच्या गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे। लागोपाठचा दुसरा चौकार निलेशच्या बॅट मधून। टेनिस क्रिकेटचे फाउंडर वाखन आहेत आणि काल वाखन गावामध्ये जल्लोष झाला। केतन मात्रेला आपल्या कारकिर्दीमधली 5वी कार मिळाली। 33 बाईक ऑलरेडी त्याने मिळवलेल्या आणि हिमतीने मिळवली। हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर वेलच कॅच पहिला धक्का गावदेवी कांबाला निलेश होतोय बाद 9 धावा त्याने जोडल्या। धावा फलकावरती टोटल स्कोर 11 ला पहिला धक्का पहिल्या षटकाचा खेळ संपन्न। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न। धावा फलकावरती 11 धावा 1 गडी बाद। नेल्सन फिगर पहिली ओव्हर कंप्लीट। धावा 11 1 विकेटचं नुकसान। नवीन फलंदाज सागर बनकरी तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण या फलंदाजाला बघत आहोत। कानिफनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पहिलं पर्व 32 ग्रामीण संघांचा समावेश।
32 ग्रामीण संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये आपण बघितला। आज अंतिम दिवस आहे। बॅकफुटला कट केला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तो स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला। जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेटची शक्यता होती, पण फार वेगाने धावत असताना योगेश बनकरी आणि सागर बनकरी धावा फलकावरती 13 धावा। बॅटिंग ऑर्डर खोलवरती असलेला संघ पण मी गोलंदाजांचे कौतुक करेन, कारण पॉवर प्ले मध्ये 11 ते 12 धावा 15च्या जवळपास धावा जरी खर्च केला तरी ते आपण म्हणू शकत नाही की महाग आहेत, कारण लिमिटेड ओव्हर मध्ये प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात। अलीकडच्या काळामध्ये आपण अगोदर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू आहे, फिल्डर उचलून थ्रो करतील। पहिली धाव पूर्ण झालेली आहे, आपले दोन्ही फलंदाज चांगला थ्रो येत असताना स्ट्रायकिंग एंडला। अलीकडच्या काळामध्ये आपण लेदर बॉलचं क्रिकेट जर बघितलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं ते देखील बदललेलं आहे। अगोदर टेस्ट मॅच कडे सर्व ऑडियन्स असायचा, त्यानंतर ओडीआय 2020 आता T10 फॉर्मॅट आलेला आहे। ऑफ स्टंपचा बाहेर अंपायरने वळण घेतलं, इशारा येतोय तो व्हाईट बॉल आणि धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 15 धावा। माझ्यासोबत आमचा ऑफिशियल स्कोर स्टॅटिस्टिक अनिकेत धुमाळ, महत्वपूर्ण जबाबदारी आमचा मॅनेजमेंट मध्ये उदय कांबेरे, आकाश धुमाळ, साई शिंदे, ऋतिक धुमाळ या सर्वांची राहिले त्यांची संपूर्ण टीम, ज्यामध्ये रोशन पवार, राजेश भगत, अनिल भगत, नयन मगर। पहिल्या पर्वामध्ये कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसई आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे। फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न करण्यात आला, गॅप मध्ये बॉल आहे, मिड विकेटला फिल्डर धावतोय योगेश बनकरी आणि सागर बनकरी फार वेगाने स्ट्रायकिंग एंडला थ्रो, रन आउटची संधी, प्रचंड वेगाने धावलेले धावा फलकावरती आपण बघत आहोत। धावा पूर्ण होत असताना त्या 18 ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे। प्रेक्षकांची गर्दी आज आपल्याला जरूर पाहायला मिळणार अंतिम दिवस आहे। कानिफनाथ क्रीडा मंडळ गोडसई पहिल्या पर्वाचा केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचा विजेता कोण असेल आजची संध्याकाळ ती उत्तर आपल्याला देणार आहे। एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केला पण तिथे प्रोटेक्शन आहे, थोडंसं फंबल झालंय, सागरचा कॉल, धावा पुन्हा एकदा धावले योगेश बनकरी आणि धावा मिळतात। 2 गुड रनिंग बिटवीन विकेट, वेगाने धावतात। बाउंड्री सध्या येत नाहीये, त्यामुळे सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित केलेलं आहे। आणि या काही हे काही क्रिकेटचे बेसिक्स असतात, हे प्रत्येक खेळाडूकडे असायला हवे। ज्या क्षणाला तुमची परिस्थिती प्रतिकूल असते, तुमची मनस्थिती शांत असणे, अनुकूल असणं फार गरजेचं आहे। आणि सध्या चांगल्या माइंडसेटने दोन्ही फलंदाज बॅटिंग करतात। धावा फलकावरती 20 धावा। फुलटॉस हा गॅप मध्ये कन्वर्ट करण्यात आला, लॉंग ऑन आणि मिड विकेटचे फिल्डर धावतात पण दोघांचाही मधून फरार, योगेश बनकरी यांचा बॅट मधून येतोय चौकार। आपण धावा बघत आहोत त्या सध्या 24 धावा। काय डीजे मास्टर अंडरटेकरची एंट्री होते की काय पद्धतीने तुम्ही 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला। धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 24 धावा। 5 षटकांचा सामना अंतिम दिवसामध्ये आपण आहोत। 8 संघांना आज आपण बघत आहोत। जरूर काही फेरबदल झालेला आजच्या दिवसामध्ये, उपाध्यक्ष साहेब मैदानाच्या आतमध्ये खेळतात। या मॅच नंतर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, कारण आजचा शेड्यूल मोठा आहे, 11 मॅचेसचा शेड्यूल आहे, त्यामुळे कशा पद्धतीने पुढच्या मॅचेस कव्हर होतील दादांसोबत आपल्याला चर्चा करावी लागेल। फुलटॉस आहे, ऑन साइडला टर्न करण्यात आला, गॅप मध्ये बॉल, मिड विकेटला फिल्डर फार वेगाने कॅच ड्रॉप झालेली आहे। पहिली धाव पूर्ण होते, सेकंडचा कॉल उशिराने दिलाय, सागर धावतायत, योगेश बनकरी धावतायत आणि धावा पूर्ण होत असताना आपण बघत आहोत 2च्या साह्याने स्कोर पुढे जात असताना आपण बघतोय तो सध्या तरी 26 धावा। दोघेही सेट झालेले आहेत आणि चांगल्या माइंडसेटने खेळतात। डोक्यावरती बर्फ आहे, खिशात कॅल्क्युलेटर आहे
आणि मनामध्ये त्यांच्या टार्गेट सेट आहे, त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी दोघेही सध्या विकेट न गमावता धावांसाठी धाव करतायत. हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कॉर्नरला फिल्डर त्याच्या वरतून गॅप मध्ये चालला, इनफिल्ड मधून फिल्डर पोहोचले, उचलून थ्रो करण्यात येतोय, तोपर्यंत धावा मिळत असताना 2. कालच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं 20वे पर्व पार पडलं. 100 संघांचा समावेश होता आणि युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचे फाउंडर मनोजी मडवी यांच्या संघाने वाकणने ग्रामीण मधून विजेतेपद पटकावलं. ए जाय मागे संधी असेल, विकेट कीपर डाव दी बॉल, फलंदाज बाद होतील. गावदेवी कांबा संघाला दुसरा धक्का, सागर बनकर इज गॉन. टिटवाळा पण शहरामध्ये आहोत. टिटवाळामध्ये गणपती बाप्पांचं पौराणिक मंदिर आहे, खूप मोठी आख्यायिका त्या मंदिराची देखील आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या कॉम्बॉक्स मध्येच आमचे युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचे फाउंडर रोशनजी संत असतील, कृष्णादादा केडे, या सर्वांचा फास्ट आहे, उपवास आहे, त्यामुळे आता आयोजकांना त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी सोय जरूर करावी लागेल. धावा फलकावरती आपण धावा बघत आहोत, त्या 29 धावा. जेव्हा जेव्हा टिटवाळा शहरामध्ये येतो जरूर मी देखील गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी जातो. सर्वात अगोदर वंदनीय कोण असेल तर ते आपले लाडके बाप्पा. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजनेने करतो. विघ्न नष्ट होती, पूजिता गजेंद्र लंबोदरा, पूजिता गजेंद्र लंबोदरा. फुलर लेंथ होता ऑन साइडला, बॅट स्विंग जोरदार, पण बॅट थोडीशी अगोदर फिरली. स्वतःशी बोलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेशजी बनकरी जे स्ट्रायकिंग एंडला, स्वतःशी बोलणं फार गरजेचं आहे. चेंडू मिस झाला होता, पुन्हा तयार होता स्ट्रायकिंग एंडला. ओ या वेळेलाही डावा पाय थोडासा स्क्वेअर झालेला ड्रिल करून दाखवतात. जर स्ट्रेट बॅटने खेळले असते तर कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, शेवटचे 2 डॉट आलेले आहेत. यस, ड्रिंक्स ब्रेक जरूर मैदानाच्या आतमधून 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 29. विकेट पडले असताना 2. बॅटिंग करतोय गावदेवी कांबा. एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कानिफनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 कॅबिनेट मिनिस्टर कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांच्या नावाने तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. साईनाजी शिंदे यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू, कारण प्रत्येक मॅच मध्ये जेव्हा ड्रिंकची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये ते जातात. असं म्हणतात पाणी हे जीवन, आणि पाण्यामुळे खरं तर बॉडी आपली हायड्रेट होते. भारत गायकर यांना विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. अक्रॉस द बॅटने खेळायचा संपर्क, अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न होता फलंदाजाचा. धावफलकावरती आपण बघत आहोत 29 धावा. ऋतिक धुमाळ, नयन मगर, आकाश धुमाळ, रोशन पवार, उदय कांबेरे, अनिकेत धुमाळ, राजेश भगत, राज मगर, सार्थक शिशवे आणि निलेश सांबरे. लॉफ केला, मिस आहे, लॉंग ऑन द फिल्डर. ओ सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यांवरती होती, त्यामुळे
डोळ्यांचा नजऱ्या चेंडू गेला आणि तो गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गायकर साहेब यांचं आगमन झालेलं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये बऱ्याचशा मान्यवरांची उपस्थिती आपण पहिल्या दिवसामध्ये उद्घाटन सोहळा प्रसंगी बघितली होती. ऑफ स्टंपचा बाहेर रेंज मध्ये दिला नाही फलंदाजाला. गोलंदाज या ओव्हर मध्ये आपण बघत आहोत शैलेशला. भागेश यांच्या विरुद्ध चौकार त्याचा बॅट मधून आलेला जो चौथ्या क्रमांकावरती आला. धावा फलकावरती 33 धावा. 14 षटक प्रगती पथावर. पुन्हा बॅकलिपने ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. थ्रो आणखी एक धाव मिळू शकते. जिथे एकही धाव नव्हती तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता विकेट जाऊ शकते. फलंदाज बाद होतोय. भागेश धावा मिळतील 2. स्कोर पुढे जात असताना आपण बघत आहोत 35 वरती गावदेवी कांबाला तिसरा झटका. Score moves on 35 for 3. 35 ला 3. नवीन फलंदाज अनिकेत. मागे चेंडू एका मागोमाग आणखी एक झटका. योगेश बनकरी सलामीचा फलंदाज होतोय बाद. 35 वरती चौथा धक्का. ती गीते येऊ द्यात. मराठमोळी गाणी येऊ द्यात. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल ती अनघा 11 कोलम आणि त्यांच्या विरुद्ध साई एकविरा मोहिली. कॅप्टन येतात कोलमचे महेश दादा. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024 मध्ये. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. जास्त बाहेर. अंपायरचा इशारा येतो तो वाईट. अनिकेत बेलवले एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला अनिकेत इंदुरकर. स्ट्रेट बॅटने लॉफ केला. गॅप मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हरला फील्ड धावताय. स्वीपर कव्हरचे पहिला बाउन्स वरती कव्हर करून थ्रो करतील. धाबा मिळत असताना 2-2च्या साह्याने स्कोर तुम्हाला पुढे पाहायला मिळतोय तो 38 धाबा धावा फलकावरती. 4 षटकांचा खेळ होतोय संपन्न. 38 धाबा. विकेट पडलेले असताना 4. बॅटिंग करत असताना गावदेवी कांबा. भारतजी गायकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. दानशूर दाता आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 38 आफ्टर 4th ओव्हर.
4 षटकांचा खेळ संपत 38 धावा 4 विकेटचे नुकसान. आता स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय तो अनिकेत इंदुरकर. अनिकेत इंदुरकरला आपण बघत आहोत स्ट्रायकिंग एंडला. चला वेळ जास्त झाला, अंपायरला सूचना असेल प्लीज. आज अंतिम दिवस आहे, प्रत्येक टीमला आपण वॉर्न करा, प्रत्येक ओव्हर नंतर जास्त वेळ नको, अन्यथा आपल्या 11 मॅचचा शेड्यूल कंप्लीट होणार नाही. आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. या मॅच नंतर उपाध्यक्ष साहेबांशी जरूर आपण चर्चा करायला हवी. ऑनसाइड बॉल आहे, गॅप मध्ये बॉल आहे, डीप मधून फिल्डर येत आहेत. पहिली धाव पूर्ण झालेली आहे, कारण 5च्या शेड्यूलने आपण पुढे चाललो 5 षटकांच्या, तर कदाचित 11 मॅचेस पूर्ण होऊ शकत नाही. सहकार्य आता करावं लागेल या टीम्सना, आमच्या आयोजकांना. धावा फलकावरती 39. प्रगतीपथावर आपण बघत आहोत 5वं षटक असताना गोलंदाज प्रसाद भुईर. ऑनसाइडला मायाचा पर्यंत टॉप एज घेऊन चेंडू हवेमध्ये, शॉट कव्हरचा फिल्डर, कॅच ड्रॉप. दुसरी धाव इथे मिळू शकते. यस, सहजरित्या मिळत असताना अशा पद्धतीने तुम्ही कॅचेस जर ड्रॉप केला तर धावा जरूर मिळणार आहेत आणि 2च्या सहाय्याने स्कोर पुढे चाललाय. 41 धावा धावा फलकावरती. आज अंतिम दिवसामध्ये मानफ्रोम गारिवली आमच्या विभागातील नामांकित समालोचक. मात्र खरं तर या विभागाने इतकी त्यांना प्रसिद्धी दिलेली आहे. या विभागातील स्थानिक समालोचक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रोशन दादा नेहमीच या विभागातील सर्व मान्यवरांची ज्यांना ओळख आहे, स्पर्धा कोणत्याही गावची असो, मात्र रोशन संते नाव जरूर तिथे लागतं आणि ते आवर्जून आपल्याला त्या स्पर्धेमध्ये समालोचन करत असताना पाहायला मिळतात. ड्रीम कंप्लीट झालं यावर्षी आमचं दोघांचे. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये या वर्षी आम्हाला जरूर संधी मिळाली. धावा फलकावरती 41 धावा. निलेशजी सामरे यांचे आगमन झालेले आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या क्रीडा स्पर्धेमध्ये चेंडूची पूर्तता, आम्हाला बॉल त्यांनी स्पॉन्सर्ड केलेले आहेत. या प्रत्येक दानशूर दात्याचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण आपल्या मदतीने ही स्पर्धा पार पडते. 9 सेकंड थ्रो करण्यात आला. इथे रनआउटची संधी असेल, फलंदाज बाद. रुमाल स्टँड तुम्ही बघतात आणि उजव्या बाजूला स्वर्गीय सुशांत स्मृती त्यांच्या स्मृती पिथर्थ देखील तुम्हाला एक स्टँड पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न, वेगवान चेंडू, लाईन खराब, लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा वाईटचा इशारा. धावा फलकावरती आपण बघत आहोत 44. 44 धावा. स्टील 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. वापस ऑनसाइड टर्न करण्यात आला. स्क्वेअर लेगला फील्ड डीप मध्ये पहिली धाव फार वेगाने. सेकंडचा प्रयत्न होतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रोही येतोय, फलंदाजी येतोय. कोण अगोदर आलाय? अंपायर्स उत्तर देतील. सध्या कोणते उत्तर नाही, म्हणजे बॅट्समन सेफ आहे. धावा मिळत असताना 2. स्कोमॉन्सॉन 46 धावा. या क्रीडांगणाचा ऍव्हरेज स्कोर जर आपण बघितलं तर तो 42-45 आहे. 45 धावा जर बनवल्या तर चांगली मॅच आपण पहिल्या दिवसापासून बघत आहोत. पाहूया ती दुसरी मॅच काय घडेल. मागच्या मॅच मध्ये धावसंख्या चेस करता आली नाही, कारण पहिल्याच मॅच मध्ये निंबवली संघाने धावा उभारल्या होत्या त्या 83. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. ड्रेसिंग आणि चेसिंग या 2 गोष्टी महत्वपूर्ण आहेत. लॉफ केला मिड विकेट प्रिव्हिजन मध्ये. फिल्डर येतोय, उचलेल, थ्रो करेल. धावा मिळत असताना 2 तोपर्यंत. थर्डचा कॉल आहे, रनआउटची संधी असेल आणि फलंदाज इथे होतोय तो बाद. डाव पहिला संपला आणि बॅटिंग करत असताना 48 धावा उभारलेल्या आहेत. योगेश बनकरी यांच्या संघाने अर्थातच गावदेवी कांबा संघाने उभारलेल्या आहेत त्या 48. 49 लक्ष दुसऱ्या डावामध्ये जय हनुमान वसत संघासमोर. पुढच्या दोन्ही संघांचे कॅप्टन अनघा 11 कोलमचे कॅप्टन आलेले आहेत. साई एकविरा मोहिले
शेवटचा ऑफिशियल कॉल आहे कर्णधार टॉस साठी. या पण आज अंतिम दिवस आहे. वेळेच्या संदर्भात जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. डायरेक्ट 3 बॉलची पॅनल्टी आहे. ऑलरेडी 4 संघांना या स्पर्धेमध्ये लागलेली आहे. स्ट्रिक्ट वॉर्निंग असेल. आम्ही ऑलरेडी तुम्हाला सूचना यासाठी देत आहोत की आम्हाला तुम्हाला पॅनल्टी द्यायची नाही, पण तुम्ही जर नियमांचं उल्लंघन कराल तर तुमच्या टीमला पॅनल्टी बसू शकते. कॅप्टन आलेले साईकवीरा मोहिलीचा. आपण नाणेफेकीचा कौल करूयात. मंचावरती उपस्थित आदरणीय भारतजी गायकर साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभस्य आपण करायचा आहे नाणेफेकीचा कौल. भारतजी गायकर साहेब यांच्या शुभस्य आपण करत आहोत नाणेफेकीचा कौल. टॉस केला जातोय भारतजी गायकर साहेबांच्या शुभस्य आणि हा नाणेफेकीचा कौल लागलाय कोलम संघाच्या बाजूने. अनघा 11 कोलमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय असेल. 5 षटकांचा सामना. दोन्ही संघांना कॅच नोंद घ्या. अनघा 11 कोलम आणि साई एकविरा मोहिली. काही नियम जे असतील संकोच असेल तर आपण अंपायरशी संपर्क साधा, मंचाशी संपर्क साधा. मात्र या डावामध्ये आपण जर बघितलं तर धावा झालेल्या 48-49 चा पाठलाग करण्यासाठी जय हनुमान वसत ओपनिंग पेअर पाठवा लवकरात लवकर प्लीज. प्रत्येक संघाला सूचना आहे इनिंग नंतर आणि इनिंग ब्रेक मध्ये जास्त वेळ आपण घेऊ नका. बॅटिंग करणारी टीम त्यांना बॉल द्यायचे. संयोजकांना विनंती. 49 चा पाठलाग कशा पद्धतीने करण्यात येईल की नाही करण्यात येणार याचं प्रत्यक्ष धावतवर्ण तुमच्या समोर घेऊन येतील. पुन्हा एकदा आवाज गारविली डोंबिवलीचा या विभागातील एक नामांकित समालोचक ऐकूयात रोशनजी सध्या सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच. करण कालन यांचा आवाज आपण ऐकला आणि 48 धाव बनवल्या गावदी कांबा टीमने आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये जय हनुमान वसत या संघासमोर 49 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. या पहिल्या षटकामध्ये येतोय गोलंदाज राज आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित त्याला साथ देतोय परेश. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 49. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू बॅटची कडा आहे आणि शॉट थर्डमॅनला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी येतील फिल्डर. मिळते एकच धाव चेंडूवरती आणि या 1 धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान वसत या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1.
गोलंदाज राज आहेत, स्ट्रायकिंगला फलंदाज परेश. यावेळी फटका चांगला आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, अपिश अँड पनिश, स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सुरू करायचं आहे. पंच काहीतरी इशारा करतायत. कृष्णा सर, येस आपण सामना सुरू करूया. पंच विनंती असेल. धावसंख्या आहे 5, बनवायच्या धावा 49 या मॅच मध्ये.
फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवर सुरुवात केली आहे. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बॅटची कडा, आउटफील्ड फास्ट, थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर गॅप मधून चौकार येतोय. फलंदाज परेशच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 15. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, परफेक्ट यॉर्कर आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. बनवायचे 49 धावा, 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. नेक्स्ट मॅच आहे अनगा 11 कोळम आणि साई एकविरा मोहिली या दोन संघांमध्ये. अनगा 11 कोळम या टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. या पुढीलच्या मॅच मध्ये मोहन शेठ राऊत यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल, जे कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष आपण पाहतो विद्यमान उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी साहेब इन ऍक्शन मध्ये आहेत. यावेळेस बॅकफूट लावून कट करतायत. फिल्डर आहेत मिळते एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. कल्याण ग्रामीणचा विचार केला तर कल्याण ग्रामीणची इवन जोडी आहे योगेश शेठ बनकरी आणि मोहन शेठ राऊत. अत्यंत जीवलग हे मित्र आहेत. यावेळी फटका चांगला आहे, लॉब केलाय, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार येतोय. धावसंख्या 22. जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय हनुमान वसत या संघाने या सामन्यामध्ये. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय, त्याला पाठवलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने. 2 धावा झालेत पूर्ण. 9+2 मिळतील या चेंडूवरती 3 धावा आणि धावसंख्या 25. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट.
फ्रीट आहे, मिस्टॅमिक स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु फ्रीट वरती झेल बाद होऊ शकत नाहीये आणि झेल देखील ड्रॉप केलाय. 2 धाव मिळतील चेंडूवरती आणि धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. 22 धावांची गरज आहे. परेश आणि रोहितने चांगली सुरुवात करून दिली आहे जय हनुमान वसत या संघाला. आज कल्याण ग्रामीणचे एकूण 8 संघ असतील. आज एकूण 11 सामने खेळवायचे आहेत. यावेळी बॅटच्या टोळीला लागतोय, बॅटची कडा आहे आणि अप्रतिम हा झेल पकडलाय शॉर्ट लेगला. फलंदाज झाले बाद लागतोय हा पहिला धक्का. परेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज केतन आहेत. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन डिफेन्स करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅकअप उशिराने येतंय आणि मिळतील चेंडूवरती 2 धावा. जीवनदीप कॉलेज आपल्या अगदी बाजूला आहे आणि त्यातील विद्यार्थी आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेत आहेत. घोडविंदे सर, नक्कीच त्यांचं हे जीवनदीप कॉलेज आहे. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. बनवायच्या धावा 20. या मॅच मध्ये जय हनुमान वसत या संघाने या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. निलेश दादा सांबरे यांच्याकडून आज नाश्त्याची व्यवस्था आहे. सर्व जे आमचे ऑफिशियल आहेत त्यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह, ग्लोरियस स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आदरणीय निलेश दादा सांबरे, आदरणीय दादांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी 6 बॉक्स चेंडूंचे आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचं मनापासून आभार. आणि आज अंतिम दिवस आहे आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय नाश्त्याची व्यवस्था. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये फिल्डर येतील, राज उचलतील, फेकतील, तोपर्यंत
मिळतील या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जाईल 37. 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 16 चेंडू शिल्लक. यावेळी फटका चांगला आहे गॅप मधून लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 41. 8 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. अपिश खेळत आहेत डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 42 धावा. 7 धावांची गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. 14 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. कानिपनाथ क्रीडा मंडळ घोटसई आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषक 2024. थोडीशी फंबल झाले फिल्डर आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. मिळतील या चेंडूवरती 2 धावा धावसंख्या 44 धावा. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. निलेश दादा सांबरे यांचं मी विशेष आभार मानेन, कारण की घोटसई मध्ये कोणतीही स्पर्धा असेल परंतु सोय त्यांची नक्कीच आपण पाहतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, कारण की UTC लाईव्ह गेली 4 वर्ष घोटसई मध्ये देखील काम करते. या विस्फटका चांगला आपण पाहतो. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. मिळते एकच धाव चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 46. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 3. आय थिंक योगेश शेठ बनकरी गोलंदाजी करण्यासाठी येतील. फिल्डिंग लावून घ्यायची आहे कारण की 12 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. योगेश शेठ बनकरी यांना आपण गोलंदाजी करताना पाहू शकाल या मॅच मध्ये. 10-11 सरकार. छगन शेठ बनकरी यांचा वाढदिवस 10 नोव्हेंबर आणि सर्व ज्या गाड्या क्रमांक आपण पाहतोय योगेश शेठ बनकरी असतील, छगन शेठ बनकरी असतील, यांच्या सर्व गाडी क्रमांक 10-11. त्यांच्याच माध्यमातून मनोज दादा याच मैदानावरती पावसाळ्यामधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा SPK सुपर किंग कांबा ट्रॉफीचं आयोजन 2 लाख रुपये प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक होतं. 3 धावांची गरज आहे. यावी स्फटका चांगला आहे आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान वसत संघाने. अभिनंदन जय हनुमान वसत संघाचं, हार्ड लक गावदी कांबा संघाचं आणि योगेश शेठ बनकरी यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. हार्ड लक म्हणूया आपण गावदी कांबा टीमला पुढील स्पर्धेसाठी.